नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि तेही आपल्या गावातून परत आलो आहे गावाला. तर आता आलो आहे, असंच 2 दिवस राखण वगैरे होती तर त्यासाठी आलो होतो. येण्या जाण्याचे ब्लॉग तर नाही आहेत, सॉरी येण्याचे, जाण्याचे अजून गेलो नाही. येण्याचे ब्लॉग तर नाही आहेत. आता आलो तर फिरतो आहे. हो का, संध्याकाळचे वाजलेत 6 वाजले असतील. आता आम्ही आलो आहे जरा चढणीच्या माशांचं बांधून बघायला जातो आहे. नदीला पाणी तर नाही आलं आहे. हे बघा, नदी पूर्ण सुकली आहे इकडे. हे बघा, पूर्ण सुकलं आहे नदी. पाणी तर नाही आलं आहे, पण आम्ही असंच बांधून बघून आलो कसं शिवम आला आहे गावाला, तर त्याला दाखवून आलो बांधून कसं असं ते. तर चला, अर्ध्यात आलो आहे म्हटलं, तर पुढे व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आलो आहे मी बांधण्यावरती. पहिल्यांदा असं तुम्हाला दाखवतो आहे बांधून, कारण पाणी तर नाही नदीला. बघा, अजिबात पाणी एक थेंब पण साठलं नाही आहे. जून महिना चालू झाला, अर्धा महिना संपला तरी नदीला पाणी नाही आलं आहे. बघा, पूर्ण बांधण सगळं तसंच आहे, म्हणजे पूर्ण रिकाम आहे. आता केवढं आहे ते सगळं दाखवतो तुम्हाला. राऊतांच्या बांधावरती आलो आहे आम्ही. तर हे बघा, पूर्ण तलाव वाटत असेल, तलाव. ही आहे इकडे साठी, ह्याला साठी म्हणतात. आणि ती केवढ्या उंचीच आहे बघा, नाही म्हटलं तरी माझ्या उंचीच आहे. माझ्या उंचीच्या लेवलला. आणि हे पण बघा आतमध्ये केवढा आहे ते, इथून समजेल आता तुम्हाला आतमध्ये केवढी लेवल आहे ती. आणि हे बघा साठी वाजत, इथून तुम्हाला दाखवतो इकडून उंची बघा. शुम कर रे व्हिडिओ, इथून जातो तिथे. हां, उंची बघा केवढी आहे ती बांधण्याची. याच्यावर उभं राहिलं तरी पण एक माणूस जातो आतमध्ये. हे बघा, समोरून सर्व असं दिसतंय पूर्ण बांधण. तिथे जसे साठी आहे ना, साठी म्हणतात त्याला, तिथे मासे भेटतात, चढणीचे मासे. इथे याला साठी म्हणतात. ही एक साठी आहे. अशा या बांधण्याला 3 साठी आहे. तिथे एक आहे आणि ही वाली एक साठी आहे, म्हणजे 3 साठी आहेत या बांधण्याला. आणि इथून सगळं पाणी खाली ओव्हरफ्लो होणार इथून, इथपासून असं इथपर्यंत. आतमध्ये फुगा मारला पाणी की इथून सगळं पाणी खाली येणार आणि तिकडेचे मासे चढतात. माझी ह्या बंदाची ना मासे पकडण्याची गेल्या वर्षीची व्हिडिओ आहे, ते मी या व्हिडिओमध्ये पिन करून ठेवेन कमेंट बॉक्समध्ये, त्याची लिंक त्या व्हिडिओची, त्या ब्लॉगची. तर ती पण जाऊन तुम्ही बघा मासे कसे पकडतात ते. हे बघा, ही एवढी पूर्ण साठी आहे. साठी पण बघा केवढी मोठी आहे ती. इथे पण एक उंचीचं आहे लगभग माझ्या एवढी. आता इथे काय करतात, इकडे पाणी इथून पाणी येत असेल आणि मग पाठी कागद चेपणार असं, आणि इकडे कोणतरी असं इन घेऊन उभा असतो इथे. इकडे जर पाणी कमी झालं की मासे इकडे पडले चढलेले असतात. पाणी कमी झालं की मग इथलं पूर्ण पाणी कमी होतं कागद लावल्यानंतर. मग ते असे मासे जे असतात ते सगळे लोटत आणायचे. मग लोटत आल्यानंतर मग ते इंदीमध्ये पकडतात सगळेजण असे. हे असं इकडे. आणि अशी जे आहे इकडे 4 साठ आहेत रे, यंदा 4 केल्या. हां, इथे एक, दुसरी एक, ही तिसरीवाली, आणि इथे अजून एक केली बघा. हां, यंदाच केली. गेल्या टायमाला 4 होत्या. 3 होत्या. हां सॉरी, गेल्या टायमाला 3 होत्या. आणि इकडे 4 साठ आहेत एकूण. आणि असं बांधण सगळं. आणि इकडे सनसेट होतं मस्त. इकडे बघा असं रात्रीचे जे मासे मिळतात ना, त्यामुळे तिथे लोक असे राहतात इथे.
मग हे त्याच्यासाठी केले, सगळं बनवलं आहे इकडे. सगळं पूर्ण JCBने सगळं हे केलं आहे. JCBने सगळं JCB लावून सगळं क्लीन केलं. इकडे बघा आपण, इकडे पण खाली आतमध्ये उंची भरपूर आहे, जाऊया आपण तिथे पण. आणि सगळा असा व्ह्यू आहे हा. हा इकडे आहे असा ह्या बंधाचा पूर्ण लुक. बंधाची पाठची साईड इकडे बघा. आता पूर्ण मधोमध जाऊया आपण, नंतरला दाखवूया किती उंची आहे ती बांधाची. शोध तिथं समोर जा ना. चढू नको. हा हे बघा, एक माणूस तरी आहे, एक माणसाची उंची तरी आहे. 1, 2 आणि ही तिसरी आणि ही 4 साठी आहेत बांधायला. आणि हा जो एवढा पॅसेज पूर्ण ओव्हरफ्लो पाणी वरतून जाण्यासाठी. हे फक्त तसंच बघायसाठी आलो होतो. आता आम्हाला चढणीचे मासे तर मिळणार नाहीत बघायला, तर म्हटलं जाऊया बघून जाऊया बांधून. आता कामाला लागल्यापासून काय चढणीचे मासे आता सगळं गेलं. आता गणपतीला सुट्टी पाहिजे म्हणून येऊ नाही शकत आता. चला बरं वाटलं जरा, तेवढी शांती मिळाली मनाला. आता बघा चढणीचे मासे तर भेटणार नाहीत म्हणा. पाऊस तर काय राखण्यात आलो या हिशोबाने, कारण जरा पाऊस वगैरे असेल तर जरा चढणीचे मासे वगैरे मिळतील. पण यावर्षी पावसाने सगळा घोळ केला आहे. पाऊस तर अजून लागला नाही. जूनची 15 तारीख उजाडली, लास्ट पाऊस पडलेला 2 जूनला. काहीच नाही. पण असं ही सगळीकडे बघा, हे गवत वगैरे आलं आहे. पाऊस असा पडतोय, मध्ये मध्ये पडून येतो, पडून जातो. गवत वगैरे तर आलं आहे, पण असा जसा पाणी येण्यासाठी जो पाऊस पाहिजे ना तसा पाऊस लागला नाही. आणि अजून असं बातम्यामध्ये सांगतात की अजून भरपूर दिवस, अजून वेळ आहे. ते नाही म्हटलं 10-15 दिवस जातील असं अजून सांगतायत. म्हणजे जून महिना गेला तर जमा आहे. आता काय माहिती पाऊस कधी लागतो इथं. यावर्षी चढणीचे मासे जरा लेट आहेत. खेकडे पण उशीर आहे, खेकडे पण उशीर आहेत. मळ्यातले मासे पण उशिरा. मळ्यातले मासे म्हणजे चढणीचे मासे, ते मळ्यामध्ये मासे धरतात ते वाले. आता हे बांधण बघा, एवढं मोठं भयानक, बरंच मोठं आहे. इथे मासे पण भरपूर मिळतात, भरपूर म्हणजे भरपूर चेप मासे मिळतो. खरं ती पहिली व्हिडिओ आहे बांधावरती, एक जाऊन तुम्ही आवर्जून बघा व्हिडिओ, कारण मजा एवढी वाटते ना त्याच्यामध्ये. कारण जशी ज्या प्रमाणात मासे मिळतात ना, ती खरं एकदम मस्त वाटतं. तर चला जाऊया आता घरी. आता काय मासे काय चढत नाहीत त्यामुळे आम्हाला काय बघायला भेटलं नाही. तर चला जाऊया आता घरी आणि भेटूया आता मध्ये मध्ये किंवा डायरेक्ट घरी. सो चला.